घटस्फोट हा महत्त्वाचा आणि सामाजिक विषय घेऊन हे नाटक आधारित आहे. घटस्फोटाचं प्रमाण आणि त्यानंतर होणारे नात्यांमधले होणारे मतभेद याबद्दल बोलणारे हे नाटक आहे. तर नेमकं काय वाटते की समाजाकडून या नाटकाने काय घ्यावं? समाजाकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी थोडा तरी बोध घ्यावा. घेणार नाहीत, प्रत्येकाला वाटतं आपण जे करतो तेच करेक्ट असतं, पण बारीकसा बोध जरी घेतला आणि त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे मुलाकडच्या आईवडिलांनी किंवा मुलीकडच्या आईवडिलांनी जर हे नाटक बघितलं आणि समजावून सांगितलं ना त्यांना, जर का असं काही कॉन्फ्लिक्ट होत असेल तर त्याचे दुष्परिणाम पुढे काय होतात हे कोणीतरी मोठ्यांनी सांगितल्याशिवाय त्या मोमेंटला त्यांना त्या कपलला कळत नाही. म्हणून सगळ्यांनीच ते बघायला पाहिजे. मी तर म्हणेन नवीन लग्न झालेले आहेत ना त्यांनी तर मुद्दामून बघायला पाहिजे. आता नवीन लग्न झालेले ह्या नाटकातलं घटस्फोट हे ऐकून बायको नवऱ्याला हो तिकीट नका काढू लगेच काय उद्या घटस्फोट घ्यायचा आहे का, तर ते असं होऊ शकतं. पण हे बघितल्यानंतरच लोकांना कळेल की हा विषय काय आणि ह्या विषयाचा स्वतःवर काय परिणाम करून घ्यायचा आहे. कुठल्याही म्हणजे त्या स्टेजला असणारे नॉर्मल कपल जे असतात ते असा विचार कधीच करणार नाही आणि जुनी लोक आहेत तर ती घटस्फोटाविषयी तर कधीच विचार केलेला नाही. रेअर घटस्फोट झाले असतील, पण तरुण पिढी जी आत्ताची आहे त्यांना हे नाटक बघून खूप विचारपूर्वक ते पावलं टाकतील ह्याच्यामध्ये. आणि मला वाटतं प्रत्येकाने स्वतःसाठी जगणं थोडं कमी करून दुसऱ्यासाठी जगायचं ठरवलं तर या गोष्टींचं प्रमाण आपोआप कमी होईल. आणि ज्यांना मी किंवा माझं आणि मी टाईम माझी स्पेस अशा गोष्टी असतील त्यांनी शक्यतो लग्न वगैरे हे विषय अवॉइड करावे. कारण एकदा लग्न म्हणलं की दुसऱ्यासाठी जगणं आलं, स्वतःच्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं आलं. आणि ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल की एक नातं जेव्हा दुसऱ्या नात्यासाठी गोष्टी सॅक्रिफाईस करतं आणि सगळ्यांच्या चांगल्यांसाठी काहीतरी निर्णय घेतं तेव्हा कसं एक छान कुटुंब उभं राहतं हे तुम्हाला या नाटकातून बघायला मिळेल. आणि मला असं वाटतं ना की लग्न म्हटलं ना की थोड्याशा ऍडजस्टमेंट्स असतात. म्हणजे कुठलाही माणूस परफेक्ट नसतो की मी परफेक्ट नाहीये किंवा माझा नवरा परफेक्ट नाहीये, पण आपण थोड्याशा ऍडजस्टमेंट्स केल्या ना की कधीतरी मी एक पाऊल मागे घेते, कधीतरी एक पाऊल त्याला पुढे घेऊ देते. तर ह्या गोष्टी जर काय आताचं काय झालं सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे असतं. म्हणजे नाही चाललं तर वेळ नसतो द्यायचा त्यांना, नाही चाललं ना चला आता आपण वेगळे होऊया. तर हे पूर्वीच्या रिलेशनशिप्समध्ये नव्हतं. ते ना एकमेकांना समजून घ्यायचे की ठीक आहे माझे जे काय मायनस पॉइंट्स आहेत तो ऍक्सेप्ट करायचा नवरा, त्याचे मी करायची, पण चांगले पॉइंट्स पण आहेत ना त्याच्याकडे मग कधी कधी ते दुर्लक्ष केलं जातं. खूप फास्ट झालेलं अगदी. त्याच्यामुळे कुठे ते मला असं वाटतं फास्ट झालेलं आहे म्हणून याची गरज जास्त आहे. विचार करायला वेळ मिळत नाही. आणि खरं तर हे कपल जे आहे आमच्या नाटकातलं देशपांडे आणि सुशीला देशपांडे, हे कपल बघून प्रेक्षकांना कळेल की जेव्हा एखादं कपल स्वतःच्या सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एक दुसरा निर्णय घ्यायचं ठरवतं आपल्या मुलांच्या सुखासाठी, तेव्हा ते कुटुंब कसं उभं राहतं. कारण ते स्वतःच्या सुखाचा विचार नाही करत आहेत, आपल्या मुलांचा विचार करतायत आणि मग ते छान एकमेकांची कसं जुळवून घेतात. या वयात सुद्धा लग्न करायचा निर्णय घेऊन कसं छान एकमेकांची जुळवून घेतात, छोट्या छोट्या गोष्टी घडतात त्या एकमेकांना कशा समजावून सांगतात, कसं समजून घेतात, हे या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल. खरं तर या नाटकात घटस्फोट कुठेच दिसत नाही. खरं तर घटस्फोटानंतरची गोष्ट आहे, आई आणि मुलाची गोष्ट आहे. आई आणि मुलाची गोष्ट आहे. त्यामुळे घटस्फोट म्हटल्यानंतर लोक घाबरतात, पण त्याच्यानंतर काय घडतं ते सगळं अख्खं आमचं नाटक आहे. नक्कीच. सर, हा विषय तुमच्याकडे जेव्हा आला की तुम्ही प्रमुख भूमिकाही साकारायची आहे आणि दिग्दर्शनही करायची आहे खरं तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही या नाटकाकडे सगळ्यात आधी कसं पाहिलं? मुळात मला या नाटकाचं जर्म खूप आवडलं. म्हणजे हे नाटक त्या लेखकाचं पहिलंच त्याचं नाटक आहे. त्यांनी लिहिलं, भरपूर लिहिलं होतं, खूप मोठं नाटक लिहिलं होतं. ते मी छान एडिट करून आणि छान मुळात कास्टिंग खूप उत्तम झालं. ह्या नाटकातले कॅरेक्टर्स आहेत ना, हे ही दोन्ही मुलं इतकं परफेक्ट अप टू द मार्क कास्टिंग झालेलं, त्यामुळे ते परफॉर्म होत आहे. पण ते करण्यापूर्वी हे सगळे म्हणजे ही सर्कस प्रोड्युसरनी जमवण्यापूर्वी त्या स्क्रिप्टवर मी आणि लेखकांनी खूप काम केलं. काय हवं काय नको, काही आउटडेटेड गोष्टी होत्या की ज्या लोकांना नाही तिथे झाल्या रे बाद झाला पुढे सांगा, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर त्या सगळ्या एडिट करून ह्यांना छान वाचून दाखवून आणि मग ते जेव्हा त्याचं वाचन मी केलं तेव्हा मग ते स्टेजवर उभं राहिल्यानंतर मग काय बारीक सारीक इकडे तिकडे होतंच, पण बेसिकमध्ये ते नाटक
आणि ते झाल्यानंतर मेन करणार कोण, तर आमचे निर्माते. त्यांना ते आवडायला पाहिजे ना. पण पहिल्या रीडिंगमध्येच त्यांनी मला फर्स्ट ॲक्ट झाला, म्हणजे पहिला अंक झाल्यानंतर सांगितलं, राजन तुम्ही पुढे जा. हो म्हटलं दुसरा अंक आहे. ते म्हणाले नाही, असा जर्म आम्हाला खूप आवडलेला आहे, तुम्ही कामाला लागा. तर ते असे निर्माते, म्हणजे माझ्यावर खूप विश्वास असलेले निर्माते. कारण याच्यावर काम खूप होतं या नाटकावरती. म्हणजे नुसतं नाटक आवडलं, त्यांनी आणलं आणि आम्हाला आवडलं असं नव्हतं. आणि हा विषय आत्ता चालू आहे की आपण बघतो की घटस्फोट हे मोठ्या प्रमाणात होतात. आणि जसं आदितीने म्हटलं तसं की एक पाऊल मागे आणि एक पाऊल पुढे कोणी घ्यायचं, हा एक इगो राहतो शेवटी. एक ॲडजस्टमेंट आहे शेवटी, दोघांनी तो संसार करायचा. पण आता असं झालंय का एक विषय थोडासा असला तरी तो खूप मोठा होतो. मग कोणतरी एक मोठा करतो आणि मग तो अजून दुसरा पण मोठा करतो. आणि त्याच्यातून म्हणजे एकदा लग्न झालं की 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी घटस्फोट हे प्रमाण वाढलंय. आणि हे जेव्हा नाटक आलं तेव्हा असं मला वाटलं की हा खरंच विषय आत्ता घेण्यासारखा आहे. पण हे नाटक नुसतंच वाचलं आम्ही, त्यांनी वाचून दाखवलं आणि आम्ही वाचलं घेतलं असं नाही. त्या नाटकावर खूप काम केलं राजेंद्रांनी, प्रचंड काम केलं, तेव्हा हे नाटक उभं राहिलं. आणि ते काम करतात नाटकात, ते एकदम झोकून करतात नाटकावर. कारण माझं प्रपोजल पण असंच नाटक झालं, तेव्हा ते एक चांगली कलाकृती लोकांच्या समोर येते. त्यांचं म्हणणं असं असतं किंवा त्यांच्या एकंदर मी बघितलं की ते करतात ते मनापासून आणि झोकून देऊन करतात, तेव्हा ते लोकांना आवडतं. मग आता आपलं नाटक सुद्धा एक प्रेक्षक सुद्धा वेगवेगळ्या दिवशी येतो की एकदा विषय आवडला, एकदा सेटिंग आवडलं, पण पिनड्रॉप सायलेन्स असतो की दुसरा अंक होईपर्यंत प्रचंड. म्हणजे आता सुद्धा मला बऱ्याच लोकांनी सांगितलं एक अंक बघितल्यानंतर कल्पना येत नाही की दुसरा अंक असा होता. आणि प्रत्येकाने बरं राजेंद्रांनी काम करून घेतलं, पण त्याच्यावर त्यांनी आर्टिस्टनी पण खूप मेहनत घेतली. मग तसंच आमचं नेपथ्य किंवा वेशभूषा सगळ्याच गोष्टी खूप सुंदर झाल्या. म्हणून ते नाटक सुद्धा शेवटी नाटक हे टीम वर्क आहे. मी भले त्या शिपचा कॅप्टन असेल, पण शिप मधला बाकीचा स्टाफ जो असतो तो जर का नीट नसेल तर शिप नीट नाही जाणार, तर ती डुबायचीच आहे. तर तो एकटा माणूस नसतो तिथे, एकटा माणूस सुरुवात करतो, पण ह्या सगळ्यांची साथ असेल ना, म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटची, जसं कल्पनाताई म्हणाल्या तसं सेटिंग, म्युझिक, लाईट, ह्या सगळ्याचं जेव्हा कॉर्डिनेशन नीट होतं आणि ते प्रॉपरली जेव्हा एक्झिक्यूट होतं, तेव्हाच नाटक तुमच्या प्रेक्षकांच्या अंगावर येतं आणि त्यांना ते भावतं. आणि ते नाटक नेहमीच, म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की ते लोकांना बघताना एक घरात चाललं, हे सेट बनवलंय आणि एका स्टेजवर आम्ही बघतोय, अशी कोणाची रिॲक्शन येत नाही शक्यतो. त्यांना वाटतं आम्ही हे कोणाच्या तरी घरातच बघतोय नाटक. तर ही माझी ॲज अ डिरेक्टर म्हणून बऱ्यापैकी खासियत आहे की ते लोकांना वाटतच कामा नाही की हे आपण 4 भिंतीत कुठेतरी बाहेर बघतोय, नाही, तुमच्या समोर घडतंय. त्यामुळे लोक विसरतात या सगळ्या गोष्टी. आणि यांची खासियत आहे, प्रत्येक नाटकात काहीतरी वेगळेपणा असतो. जसं प्रपोजल मध्ये ट्रेन आली, लिफ्ट आता आज आपल्या नाटकात लिफ्ट आहे. आणि खरोखर म्हणजे ते लिफ्ट समोरून बघताना खरंच छान वाटत होती, स्मूथली ती ऑपरेट होते, खूप छान. म्हणजे त्याचं क्रेडिट जातं आपल्या नेपथ्यकाराला. नक्कीच. तिथे पण त्यांचा ते ऑपरेट करणारे नसतील व्यवस्थित तर ते होणार नाही. त्याच्यामुळे ते खूप त्यांचं क्रेडिट खूप आहे. पावसाळ्यात आमची लिफ्ट बंद होते कारण सगळं हे होतं, पाणी साठतं. पाणी नाही साठत, लाकूड फुटतं, ते दरवाजे उघडत नाहीत, बंद होत नाहीत. मग आम्ही ना तिथे बाहेर पाठी लावायचं ठरवलंय, लिफ्ट अंडर असं तेव्हा होतं. पण अशी वेळ आलेली नाही. पण ते खूप आमचा तो इक्बाल नावाचा पोरगा आहे, ते खूप छान होतं. बरोबर. घटस्फोटासारख्या संवेदनशील विषयावर काम करताना कधी असं भावनिक दडपण येतं का कोणाकडून? तुम्हाला असं काही वाटतं की आपण कोणाच्या भावना दुखावल्या जातील किंवा प्रेक्षकांमध्ये असं काही? खरं तर ते प्रेक्षकांना येणं अपेक्षित आहे आम्हाला, भावनिक दडपण. कारण हा विषय इतका संवेदनशील आहे की त्याचा खरंच प्रेक्षकांच्या मनावर थोडासा परिणाम व्हावा ही आमची इच्छा आहे. जर कोणी असे बसलेले असतील की जे विचार करतायत की आपण असं करू, तर त्यांनी तो विचार बदलावा. त्याच्या पलीकडे आम्ही कलाकार म्हणून काय करू शकतो हे जर आम्ही कोणासाठी करू शकलो. कारण आम्हाला असाही अनुभव आलाय की इंटरव्हलमध्ये एक काका आले होते एकदा आणि ते फार थरथरत होते आणि ते बसले, पाणी प्यायले आणि म्हणाले माझी 7 वर्षाची मुलगी होते, माझी कोर्टात तारीख आहे. तर तुमचं नाटक बघून मला असं वाटलं की मी हे आधी बघायला हवं होतं नाटक, कदाचित आम्ही हा निर्णय घेतला नसता. तर हे जर प्रेक्षकांना फील झालं तर कलाकार म्हणून आमच्यासाठी दुसरं काय असणार आहे.
पण हे नाटक आपण करतोय, पण असं म्हटलं जातं बाहेरून सुद्धा की आपल्याच इंडस्ट्रीमध्ये, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीजमध्ये डिवोर्सेस जास्त होतात. याबद्दल तुमचं काय मत? तो काय बोलणार? नाही, खरं काय आहे ना, सॉरी मी ब्रेक करतो. मला वाटतं सगळीकडे होतं, फक्त आपलं चर्चेत येतं, हां. कारण आपलं मीडियावर आपण दिसतं. दिसतो. कारण ते हां. दिसतं. आपल्याकडे झालं की आपण ते मीडियावर दाखवतो म्हणून आपलंच जास्त होतं असं वाटतं, पण कॉर्पोरेट मध्ये याच्यापेक्षा हो. खूप जास्त म्हणजे होतं. मला असं वाटतं फक्त की ते एकदा समोर येत सर्वे नाही. केला होता, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट हे सगळ्यात जास्त आहेत, की तिकडे जास्त प्रमाणात असे होतात, पण ते कधी येत नाहीत लोकांसमोर. त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की हे क्षेत्र आपणच त्याला असं कुठेतरी नाही कसं हे करतो. आणि खूप लोकांना असं वाटत असतं की हे माझ्या घरात नाही व्हायला पाहिजे, समोर झालं तरी चालेल. दुसऱ्याच्या घरात आहे. दुसऱ्याच्या घरात झालेलं म्हणजे काहींना आनंद होतो, सुप्त, काहींना दुःख पण होत असेल, पण ते माझ्या घरात नको असं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला वाटत असतं. ही गंमत आहे या नाटकाची. जसं आता संग्रामने सांगितलं तसं प्रेक्षकांकडनं किती अशी वेगळी प्रतिक्रिया वगैरे तुम्हाला आली आहे? म्हणजे मला तर एक जण असं म्हणाले होते की ह्याच्यामध्ये सुशीला आणि माझा नवरा, तर त्या ह्याच्यात ते म्हणाले की मी नवऱ्याच्या जागी आहे. उलट झालं होतं की माझी माझ्या बायको ती मला फिजिकली त्रास देते, ती मला छळते. इथे जसं माझ्या नवऱ्याने केलंय, सुशीलाच्या नवरा जसा आहे तसं ते म्हणते माझी बायको असं करते, मला मारते वगैरे, किंवा माझ्यावर खोटे आळ घेते, आणि आता तिने डिवोर्सची केस टाकली आहे आणि माझा मुलगा आहे, तर मला फाईट करायचंय, की मला प्रूव्ह करायचंय की मी खरं आहे आणि ती हे सगळं खोटे आळ माझ्यावर टाकते. होतं काय असं ना, सुद्धा होतं, आणि झालेलं आहे म्हणजे. ऑडियन्स मधनं होतं काय ना की ऑडियन्स मध्ये बऱ्याच वेळा बायका भरपूर असतात, पुरुष असतात. नॉर्मली पुरुषाची नाटक बघताना रडण्याची प्रवृत्ती नाही, पण खूप पुरुष जेव्हा आम्ही आता कर्टन कॉल घेतो ना, ते असे समोर येतात, मी रडलो बघा असे सांगणारे खरोखर इतके पुरुष आहेत. बायका तर रडतातच, पण पुरुष रडतात. त्याचा आम्हाला ते म्हणाले आम्हाला आनंदही नंतर झाला, पण ते बघत असताना आम्हाला मात्र रडायला. ते हे नाटकाचं सक्सेस आहे. तर लोकांनी रडण्यासाठी नाही, तर ते एन्जॉय करण्यासाठी. आणि म्हणजे रडतात म्हणजे त्यांचं असं होतं की ते घळाघळा रडतायत असं नाही, कुठेतरी आपले डोळे डोळे पाणावतात ना, ते भिडतं त्यांना. नाटक ते प्रत्येक. एक पार्ल्याच्या प्रयोगाला एक लेडी भेटल्या होत्या मला, आणि त्या म्हणाल्या होत्या की तुमच्या नाटकातली मी सुशीला आहे आणि माझा विनय आता दुबईला असतो, असं त्यांनी मला पार्ल्याच्या प्रयोगाला भेटून सांगितलं होतं. सो पण असे येतात अनुभव की प्रेक्षक ते फील करतायत आणि खूप ज्यांना रिलेट होईल असे लोक येऊन बघतायत. पण आणि एकही प्रेक्षक आतापर्यंत बोलला नाही काय इतकं त्रास देणार, एकही नाही. प्रत्येकाची एन्जॉयमेंटची व्याख्या वेगळी असते. काही हास्य नाटकं असतात, त्याच्यात खूप हसतात, त्यातनं ते रिॲक्ट होत असतात. काही जण अशी सिरियस टाईपची नाटकं बघताना सुद्धा रडतात, ती सुद्धा त्यांची एक एंटरटेनमेंट आहे. काही जणांचे डिवोर्स होऊन सेकंड मॅरेजला तयार नसतात, तर मग अशा वेळेला असं पण आपण बघतो की सेकंड मॅरेज करून सुद्धा सक्सेस म्हणजे होऊ शकतो, किंवा फॅमिली चांगली एक मिळू शकते. म्हणजे पहिली फॅमिली अशी मिळाली म्हणून दुसरी अशी मिळेलच असं नसतं ना, पण पहिल्या ह्याच्यातनं त्या बाईला असं वाटतं की आता दुसरं नको करूया. तर मला वाटतं हे नाटक बघून तोही एक निर्णय होऊ शकतो, सेकंड मॅरेज पण करू शकतो, प्रोव्हाइडेड त्यांनी नीट शोधला पाहिजे, दुर्बीण घेऊन. फॅमिली मिळू शकते ना त्यांना. नक्कीच सर. पण आज जे घडलं की एक मुलगी प्रेक्षकांमध्ये, लहान मुलगी रडत होती, असे अनेक खरं तर अनुभव येत असतील, पण क्षणात ते प्रेक्षकांमधल्या मुलीला शांत करून पुन्हा आपल्या भूमिकेत तुम्ही शिरलात, हे फार कमाल. फार काय आकाशातनं टाकलेलं नाहीये मला, हे असं बऱ्याच वेळा घडतं. काही आर्टिस्ट असतात ना, ते चिडतात, घेऊन जा तिला बाहेर, असे आम्ही बघितलेले आहेत. प्रेमाने सांगितलं ना तर ते लगेच घेऊन जातात. कारण काय नाही, 5 मिनिटापर्यंत आम्ही ते सगळे ऐकत होतो. त्या मुलं हा पण मला म्हणाला, काका तुम्ही काय करायचं म्हटलं तू बोल. पण नंतर मलाच इरिटेट झालं ते, म्हणून मी, आणि मला ती मुलगी आणि तिचे आई वडीलच दिसत नव्हते कुठे, तर ती मागेच बसले होते आणि तिकडनं ती पोरगी बोलत होती, पण ते गेले का बाहेर आणि नंतर आले. मी बघितले पण त्याला, पोरगी शांत झाली होती. तिच्या आईने सांगितलं हीच ती ओरडत होती म्हणे. असे खूप अनुभव येतात. फोन वाजतात कित्येक वेळा, 10,000 वेळा सांगून सुद्धा आम्ही की फोन वाजवू नका, तरी सुद्धा ते वाजतात. खूप सिरियस आहे म्हणून, किंवा कुठल्याच नाटकात कुठल्याच प्रेक्षकाने तो सायलेंटवर ठेवायलाच पाहिजे.
बरं, नाटकाबाबतीत असं क्वचित होतं की एखाद्या नाटकाचं नाव बदललं हां. जातं. सो या नाटकाचं नाव सुद्धा आधी वेगळं होतं आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर बदलण्यात आलं. हो, हो. सो त्यामागचं असं काही स्पेसिफिक रिझन होतं किंवा हे नवीन नाव ठेवल्यानंतर काही स्पेशल असं म्हणजे किंवा वेगळं काही इम्पॅक्ट तुम्हाला जाणवलं? हो हो, हे नाव बदलल्यानंतर पण खूप लोकांनी आम्हाला विचारलं, जे तू आत्ता मला विचारलंस तसं, की आधीचं पण बरं होतं हे का, पण हे आम्हाला जास्त, हे पण जास्त चांगलं वाटतं. पण काही जण आताही म्हणतायत ते मस्त होतं. अरे हे कुठली पद्धत आहे प्रेक्षकांची. तर आता ही दोन्ही नावांच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरं नाव काय आहे ना, सेन्सॉर बोर्ड हे 3 नावं बदलायला अलाउ करतात. तर आमची ऑलरेडी 2 बदलून झाली, म्हणजे एकच बदलून झाली. त्यामुळे आता आम्ही अजून एकदा बदलणार आणि ते नाव आता डिक्लेअर नाही करायचं, निर्मात्यांबरोबर बसवून ते फायनलाइज करायला. त्याच्यानंतर ते पण आम्ही बदलू. पण घटस्फोट ह्या नावामुळे जर का काही तरुण लग्न झालेलं कपल असेल आणि ते घाबरून जात असेल तर ते नको आहे, ते यायला पाहिजे. म्हणजे ते पुढचं डिसिजन कधीच घेणार नाही. कारण त्या घटस्फोट या शब्दामुळे असं वाटतं की खूप सिरियस नाटक असेल आणि बापरे कोण डोक्याला त्रास करून घेणार. पण हे नाटक सिरियस नाहीये. हे नाटक तुम्हाला खेळवून ठेवतं. त्यात थ्रिल आहे, पुढे काय घडणारी उत्सुकता वाटते, तुम्ही हसता हसता डोळ्यातून पाणी येतं. त्यामुळे तो सगळ्या भावनांचा कल्लोळ तुम्हाला अनुभवायला मिळतो प्रेक्षक म्हणून. पण नावामुळे बऱ्याचदा असं वाटतं की हे सिरियस आहे किंवा बापरे कुठे जायचं, आता दिवाळी असेल घरात, असं वाटलं घटस्फोटाची गोष्ट बघायला कुठे जाऊ. तर म्हणून आम्ही कदाचित निर्णय घेऊ, तिसरं नाव आम्ही बदलू. म्हणजे कल्पनाताई विलासराव यांच्याशी बसून बोलून आम्ही ते पण लवकरच ठरवू. पण याच्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ वगैरे उडणं असं नाही, होत असेल? आम्ही काय करतो, तुम्ही नीट जाहिरात बघितली तर आत्ताचं जे नाव आहे गोष्ट तिच्या घटस्फोटाची, तिथे खाली बारीक असतं आधीचं नाव. नाही तर प्रेक्षक फसलाच आहे. त्यांनी जर का ते वाचलं नसेल आणि तो बघायला आला आणि झाल्यानंतर जर का ते मारायला आले तर मग आम्ही ती जाहिरात हे आम्ही ठेवतो. बघितलं होतं. जाहिरात आम्ही ठेवतो बघा, खाली याच्या खाली पूर्वीचं लिहिलेलं आहे. नाव लिहिलं, नीट वाचा आणि या. पण त्यांनी पुन्हा बघितलं म्हणून त्यांना उलट आवडेल, हसगत नाही होणार. वेगळ्या दृष्टिकोनातून बघतील मग ते. सांगत होता काय किस्सा घडला होता ना कधी? कुठलं? आताच ते सांगत होता की बघितलंय आम्ही, ते घडलंय काही नाव चेंज म्हणजे नाव चेंज केल्यावरती आले सगळे मागे मारायला असं नाही मला हा तर- मी सांगत मला होतो तर की एक असं taxi एखाद्याला मध्ये- होऊ शकतं ना की ज्यांनी आधी या नावाने नाटक बघितलंय आणि त्याला कळणार नाही की त्याला वाटेल वेगळं नाटक आहे म्हणून, आणि ते बघायला आले आणि अरे हे तर तेच नाटक आहे, याचं नाव वेगळं दिसलं आणि ते शेवटी विचारायला आले फसवल्याची की भावना त्यांना येता कामा नये. की तुम्ही नाव बदलून तेच नाटक आम्हाला परत दाखवताय असं होऊ त्यांना शकतं, विचारू वाटू शकतो. नये. शंभरात एखादा विचारू छोटस शकतो. द्यावं लागतं. नाटकाचा विषय काय म्हणू आपण, गंभीर नाही म्हणू पण थोडं सिरियस आहे. अशामध्ये लहान मुलांना घ्यायचे आणि लहान मुलांनी खरं तर लाफ्टर काढलाय मध्ये मध्ये. कशी निवड झाली लहान कलाकारांची, बाल काय त्या कलाकारांची? रडणाऱ्या? नाही आपले बाल कलाकार हे. अरे बाल कलाकार तर हे सगळे सिरियल मध्ये कामं करणार आहेत सगळे. म्हणजे आता प्रोफेशनल मध्ये नाटकामध्ये नसतील पण ते बाकी ठिकाणी खूप कामं करतात, एकांकिकेमध्ये करतात. त्यातनंच सगळे आले, आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतनंच आलेलो तुझी आहोत. कुठली सिरियल होती? यशोदा गोष्ट श्यामच्या आईची म्हणून. पण मला जास्त नाटकच आवडतं कारण वन शॉट असतं ना, हम्म. मज्जा येते. ते हे सगळे तयारीचे बरं, नट आहेत. असं ती आमच्याशी 5 मिनिटं बोलली की लगेच कळतं आपल्याला की करू शकते काम. ती खूप सुंदर गाते खरं तर तिच्यासोबत असे रॅन्डम गाणं वगैरे असं तुमचं ऑफ रिहर्सलच्या वेळी असं वेळेला की गाऊन दाखव वगैरे असं होतं पूर्ण? नाही, आम्हाला त्यांनी एवढ्या दिवसात सांगितलं गातेस? गाते. नाही मी एका ह्याच्यात असं गायली गायलं हा, नाही. म्हणजे म्हणजे आम्हाला सुद्धा सगळे आता म्हणतात की चांगला आहे आवाज चांगला आहे तिचा. आवाज म्हणजे तिने आवाज मेहनत आहे इकडे चांगला. येण्यापेक्षा गाण्यात केली असती तर लता मंगेशकर नंतर तीच असते. असं काही नाहीये. हम्म. आवडतं मला पण म्हणजे आवडतं, गाणं पण आवडतं. खूप छान काम करतात हा. आणि प्रामाणिक पोर आहेत सगळे काम करणार. ही मुलं नाहीत पण हे तर प्रोफेशनली करतायत. पण ते सगळं आपलं जीव ओतून काम पण तसं हिच्यातून काम करते तेव्हा असं वाटतं की तिची तगमग झालेली आहे. म्हणजे तिचं तिच्या लाईफ मध्ये त्या नाटकातल्या लाईफ म्हणजे असं वाटतं तिचं. ते बघताना ते हा, रिअल बघताना वाटायला लागतं. वाटतं. रिअल आणि जर वाटायला. रिअल नाही हा वेगळा, केलं तर ही मग ते वेगळी. लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. म्हणजे लोकांना ते नाही. खरं वाटणारच नाही. हो, आम्हाला आणि मग पाट्या ते- टाकायला काही वेळ नाही लागणार. शार्ट सूट पण नाही ह्या नाटकात प्रत्येकाचं पाटी लाईफ टाकूनच त्या नाही नाटकातलं चालत. वेगवेगळं आहे. त्या
भूमिकेतून आणि कळतं. मला असं वाटतं ना, प्रत्येक प्रेक्षक जो असतो त्याला काहीतरी वेगळं मिळतं. म्हणजे कोणीतरी आईशी रिलेट करतं, कोणी वडिलांशी करतं, कोणी ह्याच्याशी करेल, कोणी त्या श्रीशी करेल, कोणी हिच्याशी करेल. त्याच्यामुळे कोणाला काय मिळेल त्या ह्याच्यातनं ते सांगता येत नाही, पण प्रत्येकाला काहीतरी ह्याच्यातनं मिळतच असतं. तर तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही पण अपील करा लोकांना नक्की. याच्याच थ्रू जे काही ठेवलेत आमच्यावर, की या जा बघा. तुम्हाला प्रत्येकाला आपल्या कॅरेक्टरला काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार तुमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला? सल्ला तुम्हाला स्वतःला सल्ला द्यायचा आहे तुमच्या कॅरेक्टरला, तर काय द्याल? काय उत्तम काम कर. लोकांना तुझं काम, ते कॅरेक्टर राजन तामाणे नसून तो काय नाव आहे माझं याच्यात, मनोहर देशपांडे आहे असा लोकांना वाटू दे. इतकं उत्तम काम मी करायला पाहिजे. कमी पडत असेल पण ते प्रत्येकाने तसंच केलं ना तरी हाच सल्ला त्या स्वतःच्या कॅरेक्टरला असेल. पण दिग्दर्शक आपल्यासोबत काम पण करतात, पण रिहर्सलच्या वेळी ओरडा वगैरे मिळालाय का आदित्य, संग्राम कसे आहेत दिग्दर्शक? नाही, ते प्रेमाने रागवतात, ते असे रागवत नाहीत. म्हणजे मी तर राजन दादांबरोबर किती 20 वर्षांची होते, 87 21, साली हा. एका एकांकिकेत. तेव्हा मी एकांकिकेत त्यांच्याबरोबर काम केलं होतं. आणि आता इतक्या वर्षानंतर मी आले, मला असं वाटलं अरे आत्ताच तर आपली एकांकिका झाली आहे. म्हणजे इतका काळ गेला जरी असला तरी मला अजिबात असं वाटलं नाही की मी इतक्या वर्षांनी त्यांच्याबरोबर करते. ह्याच्यातच मला असं वाटतं की सगळं आलं. ऍक्च्युली मी पण 20 वर्षाचा असतानाच मनउदाण वाऱ्याच्या नावाचं हो ना, नाटक बघा. त्यांच्या बरोबर केलं. म्हणजे त्या गोष्टीला 15-16 वर्ष झाली. आणि त्यामुळे असं कधी वाटत नाही की, म्हणजे ते घरातलेच वाटतात की आपल्या घरातले ते काका आहेत किंवा बाबा आहेत, असंच ते मला करून घेतात. राग येणार नाही का डिरेक्टरला कोणी वाईट काम केलं तर तो येतो. पण आम्ही तो चान्सच नाही दिला पण त्यांना. एक तर त्यांनी चान्स नाही दिला. पण आता हे माझं जवळजवळ 45वं नाटक आहे. 1985 ते 2025 हे माझं मराठीतलं व्यावसायिक 45वं नाटक ॲज अ डिरेक्टर म्हणून. पहिलं माझं नाटक 1985 साली सविता दामोदर परांजपे, ते माझं पहिलं दिग्दर्शन व्यावसायिकमध्ये. त्याच्यानंतर तोपर्यंत माझी 45वं नाटक आहे. पण ते एवढ्या नाटकात का सगळेच काही ग्रेट कलाकार नाही भेटले ना. त्यामुळे जे वाईट करायचे त्यांना मला ना 4 लोकांच्यात कोणाचा आर्टिस्टचा अपमान करायला नाही. मी कोपऱ्यात घेऊन जातो त्याला आणि त्याला सांगतो की तू अत्यंत घाण काम करतेस, ते फक्त त्याच्याच कानात जातं. त्यामुळे ते बसतं बरोबर त्याच्याकडे. 4 लोकांच्यात ओरडलं तर तो माझ्यावर डूक धरून बसणार, त्याचा इन्सल्ट बाकीचे पण करणार. पण असं नसतं, छान प्रेमाने पण कोपऱ्यात नेऊन सांगायचं. आमचं नाही आलं बाबा, वेळच नाही आली ना. नाही सर, कधीच ओरडत नाहीत. फक्त म्हणजे मी आले ना म्हणजे रिहर्सलला वगैरे की असंच मजेत ए 7वी ही करून म्हणतात. कारण ती आहे 7वीत आणि नाटकात ती 9वीत आहे, ती घरी आहे 7वीत. आणि दुसरी गोष्ट एक राजन दादांबरोबर काम करण्यात हे असतं की कधी आम्ही जर त्यांना सांगितलं की बाबा हे दादा आपण हे असं काहीतरी करून बघूया का, हे तर त्यांचं कधीच काही म्हणणं नसतं. ते हो असेल ना करून बघूया, झालं चांगलं तर चांगलं आहे, नाही तर नाही सांगतात. काही दिग्दर्शकांचं असं असतं की नाही तुम्ही काही सजेशन्स नाही द्यायचे, मी सांगेन ते करायचं. पण ह्यांच्याकडे अजिबात नसतं. नाही आवडलं तर ठीक आहे ना, आपल्याला नाही पण आवडलं तर ते मान्य करतात. हे खूप छान आहे. उत्तम ऍक्टर असतात ना हे, ह्यांना एक गोष्ट सांगितली ना की मला हे हवं, ते 10 गोष्टी करून दाखवतात की ज्याच्यातनं तुम्हाला पाहिजे ते घ्या. असे हे ऍक्टर्स आहेत. काही जणांना 10 गोष्टी सांगून सुद्धा एक येत नाही. असेही खूप ऍक्टर आता आपल्या ह्याच्यात वरपर्यंत छान पोचलेले पण आहेत. पण त्यांचं सगळ्यांचंच मी हे घेतलेलं, माझ्याबरोबर खूप लोकांनी काम केलं. ऍक्च्युली मला असं वाटतं का, म्हणजे मी अनुभव तुमचा घेतला की कास्टिंगच परफेक्ट असतं तरच पुढे जाता येतं. ते कास्टिंग परफेक्ट केल्याशिवाय ते पुढे जात नाही. रिडिंग मध्येच त्यांना तिथेच कळतं कुठे काय आणि किंवा बाकी त्यांना माहिती असतं. आणि अजून एक कास्टिंग परफेक्ट असतं. अजून एक त्यांच्या बाबतीत सांगायचं तर ते स्वतःवरती सॅटिस्फाईड नसतात कधीच. एकतर एवढे वर्ष काम करून पण त्यांचं काम कुठेही ओल्ड स्कूल नाही वाटणार तुम्हाला की अरे जुन्या पद्धतीचं नाटक बसवलंय. कारण ते रोज बसवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाच ते आवडत नाही, ते परत ते अपडेट करतात. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की ते सॅटिस्फाईड नसतात की मी बसवलंय म्हणजे हे मस्त आहे. ते येऊन ते 4 वेळा बदलून बघतात की नाही हे जास्त बेटर वाटतं, नाही हे जास्त बेटर वाटतं. आणि मला वाटतं तशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे ऍक्टर म्हणून भाग्य लागतं खरं.
म्हणजे आम्ही तर किती बदललंय, म्हणजे आम्हाला आठवत पण नाही पहिलं काय होतं. खूप रोज बदलायचं, रोज बदलायचं. आम्ही नाटकाचा म्हणजे end 4 वेळा अजूनही- बदलला. पण हे हा. कधीच कंटाळले नाही. मला काय आवडायचं नाही हे सगळं बदलायला, कारण हे दोघे कधीच कंटाळले. फॉर दॅट मॅटर सगळेच ऍक्टर किंवा कानात एकमेकांनी काय सांगतो असं काही कधी कुणी केलं. सिन्सिअर ऍक्टर असतात ते, कारण त्यांना माहिती आहे ह्याच्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी आहे, ते मग ते देतात की मला, मग मी कधीच बोलणार नाही किंवा बोलत पण नाही. किती गोड काम करते की नाही ही. हा, आणि हे पात्र आमचं इव्हन लिफ्टमन आमचा हो. तो काय काम करतो, इंग्लिश मध्ये बोलायला लागला हल्ली. पूर्वी हिंदीत होता. त्याला एक 5 प्रयोग आधी मी सांगितलं, हे ना ह्याची मजा येत नाही, इंग्लिश मध्ये बोल. मग मी काय बोल, अरे बोल काय येतं ते. मग हा तर पोचलेलं गडी आहे त्यातलं. त्यांनी त्याला हे सांगितलं, हे अशी अशी वाक्य बोल. मग त्याला बिहारी केलं. आता बिहार बद्दल आणखीन सांगेल, नाटकात येईल आता आपल्या लक्षात ठेवा. सर 2 वेळा दुसऱ्यांदा आता नाव चेंज होतंय नाटकाचं, याचा जर सिक्वेल आला तर काय नाव ठेवाल? अजून ह्याच सुचत नाही आम्हाला काय करायचं. सिक्वेल म्हणजे काय होईल की हा फॉरेनला जाणार, शेवटी काय होतं, हा जाणार Foreign. आणि आम्ही शांतपणे तो गेलेलाच आहे. पण वेगळं सर असतं. तुम्ही नाटकाचं काय म्हणू, शेवटचं रहस्य उलगडताय. त्याच्यात काय काय खुनाचं काय नाहीये त्याच्यात. कोणाचा खून झाला बघ असं काही नाही, हे नॉर्मल आहे. आता तो फॉरेन कॉमन गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यात काय आम्हाला काय रहस्य विषय कुठलं, मी रहस्यमय नाटकं केली त्याच्यातलं रहस्य तुझं पहिल्याच दिवशी सांगून मोकळं मरा तुमच्या कर्माने. टेन्शन नाही घ्यायचं. चालेल. चालेल. प्रेक्षकांना जाता जाता आव्हान. सांगा, तुम्ही दोघे सांगा आधी मग. आमचं आव्हान एकच आहे की आम्ही हे सगळं जे करतो ते तुमच्यासाठी करतो. एवढे उत्तम निर्माते आहेत, आमचे उत्तम टीम आहे आमची, जे आमच्या पाठी कायम उभे आहेत. तर एवढीच एक प्रार्थना आहे किंवा एवढीच एक की तुम्ही या, नाटक बघा. आमचं हे वेगळा विषय आहे, तुमच्यासाठी आम्ही आहोत, तुमच्यामुळे आम्ही आहोत. त्यामुळे तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद होईल. हे नाटक बघून घरी जाताना तुम्हाला असं वाटणार नाही की आपण 500 रुपयाचं तिकीट काढून पैसे वाया घालवले, कारण तुम्हाला एक समाधान मिळेल आणि काहीतरी घेऊन तुम्ही घरी जाल. हे नाटक तुम्ही घरी गेल्यावर पण थोडा वेळ तुमच्या स्मरणात राहील, याची आम्ही गॅरंटी देतो. तुला काय वाटतं? नाही, तुम्ही कुठेही प्रयोग असला तरी नक्की या बघायला. नाही, हेच म्हणणं आहे. तुझं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. तुमच्या घराजवळ जे जे कुठलं थिएटर असेल नाटकाचं, तिथे या, बघा, तो एक्सपिरियन्स घ्या त्या नाटकाचा. आणि जास्तीत जास्त यंग लोकांनी हो, यंग जनरेशन, तुमच्या जनरेशन हे नाटक खूप बघायला पाहिजे. त्यातल्या बऱ्याचशा मुली मला दिसतंय अजून बरेच ठरायचं यंग त्यांनी. होते आता सुद्धा. तर ते सगळं आज नाटक बघून सगळे खुश झालेले आहेत. आम्ही 7 जन्म हाच नवरा असेच राहणार आहे. थँक्यू. थँक्यू. चला एक फोटो फक्त.